सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आज आपल्यासोबत आहे छोट्या पडद्यावरचा इतका भारी अभिनेता ज्याला तुम्ही प्रेम करताय, ज्याच्या इंस्टाग्रामच्या रील्सवर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रेम दाखवताय. त्याची मालिका जबरदस्त सुरू आहे, तो माणूस जबरदस्त आहे. म्हणजे खूप खूप स्वागत आहे यार. अरे थँक्यू, तू जरा जास्तच कौतुक केलंय माझं. पण कलाकार असं शोचं नाव आहे. सो कलाकार इन द कार असा हा शोचा आमचा कॉन्सेप्ट आहे. तर सगळ्यात अगोदर गप्पा मालिकेच्या होतील, तुमच्या प्रवासाच्या होतील, मात्र या प्रवासावरून पण सुरू करूया. सो ड्रायव्हिंग व्हील कधी हाती आली, ती गाडी कोणती होती जी तुमच्या खूप आठवणीत आहे, ड्रायव्हिंग कधी शिकला, त्याच्यावरून सुरुवात करू आपण. ड्रायव्हिंग खरं मी माझ्या मित्राच्या गाडीवर शिकलोय. त्याची सँट्रो होती स्काय ब्ल्यू कलरची, राईट. त्याच्यावर शिकलोय. मग त्याच्यानंतर शिकलो म्हणजे ते गिअर कसे टाकायचे, पहिला दुसरा तिसरा चौथा वगैरे. राईट. त्याच्यानंतर मग आपली पहिली गाडी आली टाटा इंडिका. सेकंड हँडच होती. आपल्याला माहित नसतं सुरुवातीला पहिली जी गाडी असते ती आपण ना फक्त आउटर लुक बघून घेतो, त्याचं इंजिन वगैरे आपल्याला काही माहित नसतं. सो ती ना हीट प्रॉब्लेम द्यायची. सो कोणीतरी मला सांगितलं ते हीट व्हायला लागलं की त्याच्यात रेडिएटर मध्ये पाणी टाकायचं वगैरे वगैरे वगैरे. तर मी गरम गाडीमध्ये थांबवली गाडी, बंद केली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. त्याच्यात ते गॅस्केट असतं हेड मध्ये, ते अख्खं जळालं. सो ते हेड काढून घासून पिसून त्याचा इतका मोठा खर्च. मेकॅनिकल झालं. हा बरं, हे मेकॅनिकने सांगितलं नाही मला पहिल्यांदा, ही परत दुसऱ्यांदा अशी वेळ आली. मग नंतर मग पिसाळलो मी, म्हटलं चायला ही गाडीच विकून टाका. मग 6-1 महिन्यात ती गाडी विकली. असं झालं. वाटतं की ना आपल्या आयुष्यात गाडी येणं आणि गाडी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणं हे फार नॉर्मल गोष्ट आहे. पण जर मी तुम्हाला विचारलं कोणती गाडी तुमची आहे, मग तुमच्या फॅमिलीची असेल, तुमची स्वतःची असेल, ज्यांनी खूप गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या पाहिल्या, तुम्ही एकट्याने प्रवास त्या गाडीत केलाय, मग तुमचे प्रॉफिट्स तुमचे लॉसेस त्या गाडीने पाहिले आणि का? इंडिका झाल्यानंतर ना मित्सुबिशी लॅन्सर एक गाडी होती जी आता बऱ्याच लोकांना आता आय डोंट नो माहिती असेलच. लॅन्सर येल्लो कलर होता तिचा. येल्लो पण नाही, असा आंब्याचा कलर असतो ना, असा हलका तो कलर होता. आणि ते कॉलेजचे दिवस होते, स्पोर्ट्स सायलेन्सर लावून घेतला होता. लॅन्सरची क्रेज तुला माहिती आहे त्यावेळेस काय असायची. सो त्या गाडीने माझं खरं तर अख्खं काय म्हणतात तारुण्य आल्यानंतर जो स्ट्रगल सुरू होतो तोही पाहिलाय आणि चांगले दिवसही पाहिले. ते पण म्हटलं आता अपग्रेड व्हावं. मग होंडा अकॉर्ड घेतली होती. बरोबर. ती जवळजवळ 7-8 वर्ष वापरली. ती आता मागच्या वर्षी विकली. पिंकीचा विजय असो शेवट संपत आलं होतं तेव्हा विकली. कारण मी राहत होतो मालाडच्या इथे. सेट होता मालवणीला. बरोबर. 7 मिनिटाचा रस्ता. तिथं पार्किंगची बोंबाबोंब. बरोबर. सेटवर गाडी लावली होती मी उन्हात. ती जवळजवळ 3 वर्ष ती उन्हातच होती. सो ना रोज माझा, आणि तिथे सावलीच नाही रे, झाडच नाहीये की त्याच्या खाली जाऊन लावावं. सो त्या गाडी ते 3 वर्ष मला असं होत होतं. आणि ती गाडी नंतर काम करायला लागली जागेवर थांबल्यानंतर. पुण्याला जायचं म्हटलं तर किती 1.5-2 महिन्यातून एकदा आपण जातो, दुसऱ्या दिवशी येतो. बरोबर. नाहीतर ती गाडी उभीच होती. पण मला ना खूपदा जेव्हा पण मी कलाकारांचे इंटरव्ह्यू करायला लागलो कलाकारमध्ये, तर मला नंतर खूप जाणवलं की कलाकार आपलं बहुतांश वेळ जेवढा सेटवर घालवतो तेवढा या प्रवासात गाडीचा घालवत असतो. असं आहे का की इट इज युअर मी टाइम, ड्रायव्हिंग इज युअर मी टाइम, असं आहे का? हो हो हो, हे आहेच आहे. कारण एकतर ब्लंटली बोलायचं झालं तर आपल्याला क्रिएटिव्हिटी सुचते टॉयलेटमध्ये. खरी गोष्ट आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट ड्रायव्हिंग करता गाडी चालवता विचार असतात, आपल्या आयुष्याचे विचार, पर्सनल लाईफचे सगळ्याचे विचार, आपल्या प्रोफेशनचे विचार. सो हे आपली वेळ असते. आणि मग बायकोला नाशिकला सोडायला गेलो की नाशिकला सोडल्यानंतर तिथून जे निघाल्यानंतरचा 3.5-4 तासाचा प्रवास असतो ते चिंतन आहे, स्वतःच्या गाडीत प्रवास करणे. पण मग करता काय गाडी? स्वतःशी बोलता, गाणी गाता, गाणी ऐकता, काय करता? गाणी तर ऐकतोच. आणि तेच असतं रिअलायझेशन, आता काय करायचंय काय नाही करायचंय. स्क्रीन प्ले वाचलेला असतो की पुढे ह्या स्टोरी नंतर हा ग्राफ येणार आहे. सो क्राफ्टिंग वर काम करायचं. घरी काय घ्यायचंय नाही घ्यायचंय,
बायकोला कसं आनंदी ठेवायचंय, मुलीसाठी काय भवितव्य आता घडवायचंय. आयुष्य मुलीसाठी ना, आता आयुष्य लग्नानंतर बायकोसाठी, आता मुलीसाठी, आता मुलीसाठी. आता सुरुवात काय म्हणतात ते विचार आला की पहिलं होतं की त्या दोघींचं सगळं सिक्युअर करून ठेवा. एक्झॅक्टली. बाकी विचार नको, स्वतःचा विचार. पण ना आपलं क्षेत्र जे योगा आहे ते खूप आर्थिक, इट इज नॉट नॉर्मल ना. हे प्रत्येकाचं क्षेत्र, म्हणजे मला फक्त असं वाटतं की कलाकारांनी, मला एकदा सुनील बर्वे यांनी सांगितलेलं की कलाकारांनी एक एम्प्लॉई सारखं काम करतो, की मी आज सकाळी उठतोय, मी आज कामाला जातोय, मी आज काम करतोय, मी आज कामावर घरी येतोय. तो सगळ्यात जास्त आनंदाचा भाग असतो. तो तुझ्यासाठी आहे का? तुझ्यासाठी कला क्षेत्र आहे तरी काय? तुझ्या कलाकार व्हायचं पाहिलंच किंवा आज तू झालायस, आज तुझं खूप लोक ओळखतात, पण कलामध्ये आपण का आलो, या क्षेत्रात का आलो, त्याचं उत्तर तुझ्याकडे काय? सुरुवातीला काय झालं होतं की सगळेच ते ग्लॅमर आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून येतात, यार लोकांनी आपले फोटो काढले पाहिजे, हे काढलं पाहिजे. पण ऍट अ गिव्हन पॉइंट ऑफ टाइम की आपल्याला कळतं हे नाहीये, हे सगळं बाहेरच्या गोष्टी, त्याच्यात मजा नाहीये. जेव्हा कॅमेरा समोर एखादा सीन किंवा एखादं पात्र साकारत असतो ना, तेव्हा जी मजा येते त्याच्या पलीकडे काही नाही. आणि त्याच्यानंतर मायबाप रसिक प्रेक्षकांची दाद, याच्या पलीकडे कलाकाराला काही नको असतं. आणि मला जर कोणी विचारलं की माझी सगळ्यात आवडती जागा कुठली, तर ती कॅमेरा समोरची. हे सगळी सुरुवात करून झाली. तुम्हाला कधी वाटलं की चला आपण आता कलाकार हो, एकांकिका केलात, नाटकं केलीत किंवा मालिकेत शिरलात, काय केलं? त्या सुरुवात कशी झाली कॉलेज नंतर कलाकार क्षेत्राची? सुरुवात म्हणजे मला एकांकिका, नाटक वगैरे मी काही केलेलं नाही. 5वीची का 4थीची गोष्ट आहे की मला ना नाचायला, असं काहीतरी परफॉर्म करायला खूप लाज वाटायची. प्रचंड इंट्रोवर्ट. हा, की मी असं करताना कोणी नाही बघायचं, की मी आईच्या पाया पडताना वडिलांनी नाही बघायचं, वडिलांच्या पाया पडताना आईने नाही बघायचं, बहिणींनी नाही बघायचं, माझं असं होतं. बापरे. आणि 4थीत मग ते गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचं चाललं होतं. घे मग मी सांगितलं तुम्ही कोणी यायचं नाही गॅदरिंगला बरं का, तर मी घेणार गॅदरिंग मध्ये भाग. मग ते नाचायचं सुरू झालं, तो ग्रुप डान्स असतो वगैरे, आणि सुरुवात झाली. आणि वडील मला तिथं पहिल्या रांगेत दिसले कॅमेरा घेऊन, आणि जे काय मी असा थांबलो चिडून तिकडून सांगतायत, तेव्हा शाळेतला टीचर नाही, तेव्हा आपण बाई म्हणायचं. त्या बाईवर अरे डान्स कर. मी त्यांच्याकडे बघितलं, वडिलांकडे असाच अख्खा डान्स संपला तरी ते फोटो अजून आहेत माझ्याकडे. सो नाटक या क्षेत्रात यायचं माझं काही नव्हतं. बरोबर. कालच मी एक इंटरव्ह्यू केलाय फ्रेंडशिप डेचा, त्याच्यात जो माझा मित्र आलाय तो नाटक वगैरे करायचा. तर तो मला म्हटला की अरे तू दिसायला आहेस बरा, हाईट बॉडी आहे सगळे, तर तू का नाही येत या क्षेत्रात? म्हटलं आपल्याला कुठलं काय माहिती बाबा हे. तो म्हटला ऑडिशन्स वगैरे असतात पुण्यामध्ये, तर मी तुला घेऊन जात जाईल. हो म्हटलं चालेल, घेऊन जात जा. मग जायचो ऑडिशनला गेल्यानंतर जय माता, ऑडिशनला वगैरे घेऊन जायचा. सुरुवातीला कॅमेरा बघितला की अशी धडधड रे. आला असेल ना एक्सपिरियन्स तुला सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा म्हणजे हार्टबीट असे होतात जसं काय आता हार्ट अटॅक येईल, आणि लोकांच्या नजर आपल्याकडे काय करतो. अक्षरशः ऑडिशनचा पॅच वाचलाय आणि घरी आलोय, पळून गेलोय. मी MPSC करायला लागलो. म्हणजे आपलं क्षेत्र नाही, आपल्याला नाही जमत, आपले हार्टबीटच वाढतात कॅमेरा समोर आल्यानंतर, हे आपल्यासाठीच नाहीये क्षेत्र. MPSC करायला लागलो. एका MPSC ची परीक्षा देऊन बाहेर पडलो, तेव्हा एक फोन येऊन गेला होता आईचा. मग आईला फोन करून विचारलं, आई म्हणली अरे असं तुझ्यासाठी एक फोन आला होता. तेव्हा तुम्हाला ढोल ताशा पिक्चर जो मी पहिला केला, बरोबर, त्याच्यासाठी फोन आला होता. आणि त्यांना जाऊन भेटलो. ऑडिशन वगैरे काही झाली नाही. ऑडिशन जर घेतली असती तर मला त्यांनी सिलेक्टच केलं नसतं. सो बाय गॉड्स ग्रेस किंवा देवाची अशी इच्छा होती की तू या क्षेत्रात यावं. आणि मग ते MPSC माझं बाजूला राहिलं आणि माझ्या अभिनयाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचं सुपरस्टार नावाची एक कॉम्पिटिशन होती त्याच्यात.
हो. तर म्हणजे तुम्ही म्हणताय संकर्षण यांचे ना? बरोबर, साबळे नंतर सगळे आले ते, राईट? बरोबर तीच पहिली. राईट तर खरं तर पहिली ती वेळ आहे 2008-9ची. राईट. तेव्हा माझा मित्र मला तिथे घेऊन गेला. म्हटलं अशी एक आहे कॉम्पिटिशन आहे वगैरे वगैरे. म्हटलं चल, कारण बहुधा ती पहिली कॉम्पिटिशन होती. पहिलीच कॉम्पिटिशन होती. चल म्हटलं, तिथे गेलो. तिथे गेल्यावर बॅच आपले 3च पाठ होते. एक तो हव्यास, त्यानंतर लाज वाटते मराठी म्हणजे, आणि ना रायगडाला जेव्हा जाग येते त्यातला एक पॅच होता, दिला दिला दिला, कंठा दिला म्हणजे दौलत तर कुर्बानी केली, ते तो आला पॅच होता. हे 3च पॅच होते कारण ते त्याच्यामुळं. बरोबर. मग पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसऱ्या राऊंड 1600 मुलं होती बरं. आणि 1600 मुलांपैकी मला तर माहिती होतं आपल्याला तर काही घेणार नाहीत, काही संबंध येत नाही. कारण तो पॅच जो सुरू झाला होता ना, तो घाबरत घाबरत हार्टबीट असे वाढलेले होते. आणि सुरुवातच सुनील खेडेकरांनी कशी केली होती, लाज वाटते मराठी म्हणून जन्मण्याची लाज वाटते, हे घेतली होते. आणि मी घाबरत असा, लाज वाटते मराठी म्हणून जन्मण्याची लाज वाटते, हे घाबरू ना. फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी माणूस आहे, असं असं गेलो. तर त्यांना फार भावलं, की त्यांना वाटलं काय क्राफ्ट केलाय वेगळा, असं वाटलं असं. आणि ते झालं, तो राऊंड झाला, तो सगळ्यांसमोर होता. तेव्हा 800 मुलं शिल्लक होती तिसऱ्या राऊंडला. सगळ्यांसमोर पॅच करायचा. तू विचार कर, 4 माणसांसमोर आपली आणि 800 मुलं मुली. आणि ते झाल्यानंतर मग अनाऊन्स करायला लागले, चला विजेत्यांचं आपण हे करूयात, नाव घेऊयात. आणि पहिलं नाव आपलं रे, माझं झालं माझं नाव घेतलं, लिटरली हे झालं. हो. मग त्याच्यानंतरचा हा खरा एमपीएससीचा 3 वर्षाचा काळ होता, ज्यात नाही केलं. त्याच्यानंतर ढोलताशे फिल्म आली. आता आपण रिसेंट गोष्टीविषयी विचारतो. जी मालिका सुपर डुपर हिट सुरू आहे, तुमची टीम, विवेक, तुम्ही सगळीच लोक जी आहेत ते एका परिवारासारखे आहात असं मला दिसतं. म्हणजे मी सेटवर फक्त 1-2दा आलोय, मात्र त्याच्यावर स्क्रीनवर दिसतं ना, तेव्हा ते ऑफ स्क्रीन पण तेवढंच असतं, हे मला जाणवलं आता एवढ्या वर्षानंतर. किती भारी आहे की एक अशी मालिका आपण करतोय ज्यात गोष्ट चांगली आहे, प्रोडक्शन चांगलं आहे, पण प्रोडक्शनपेक्षा ती माणसं चांगली आहेत. काय सांगाल त्याबद्दल? खूप कमी वेळा असं होतं, एखादं प्रोजेक्ट वाजण्यासाठी ना एक भट्टी जमायला. एक्झॅक्टली. एक सडका नासका आंबा सुद्धा ना अख्खी पेटी खराब करतो. असं या सेटवर कोणीच नाही. टचवूड, त्यात रसिक मायबाप खूप प्रेम देत आहेत. म्हणजे 7 वाजता आता टीआरपीच्या गोष्टी नको करायला खरं, पण इतका चांगला टीआरपी आहे. तुम्ही जर का हॉटस्टारला गेलात, हॉटस्टारला अख्ख्या भारतातल्या हिंदी वगैरे सगळं मिळून जरी बघितलं तर टॉप 3 मध्ये आपली सिरियल, टॉप 3 मध्ये. सो ही सगळी खरं माणसं, बेसिकली 7 सेन्स. पहिलीच गोष्ट, स्टार प्रवाह खूप उत्तम चॅनल आहे. म्हणजे मी स्टार प्रवाहावर काम करतोय म्हणून नाही, तिथले जे चॅनल ईपीज आहेत, अभिजित खाडेजी, नरेंद्र मुढळकर, सतीश राजवाडे सर हेड, हे कधीच जाणवून देत नाहीत की आम्ही चॅनल ईपी होत. आणि हे सगळे त्या मुशीतून आलेत ना, सगळे. ते कधीच त्यांनी जाणून दिलं नाही की बोलताना की मी चॅनल ईपी आहे, तू नीट बोल. नाही, ते मित्रासारखे वागतात, मित्रासारखे बोलतात. आतापर्यंत सगळ्या रांगड्या भूमिका केल्या मी, सगळ्या रांगड्या. हे सतीश सर, अभिजित खाडे सर, हे यांना क्रेडिट गेलं पाहिजे की त्यांनी विचार केला, यार पार्थ देशमुख सारखा रोल मी करू शकेन. हा त्यांचा विश्वास आहे, मला विश्वास नव्हता. त्यांनी जेव्हा विचारलं, म्हणे अरे पार्थ देशमुख वगैरे, मी मनातल्या मनात म्हटलं, अरे जाणार आहे का आपल्याला, नाही केलेलं आपण कधी असं. बरं, असे पात्र आहेत आजूबाजूला, पण नाही केलेलं आपण, नाही होत तसे. पण त्यांनी हा विश्वास दाखवला, त्यांनी पार्थ देशमुख घडवला. आणि आता तू बघतोय लोकांना फार आवडतीये मालिका, पार्थ देशमुख आवडतोय. म्हणजे प्रत्येक मुलीचं जिचं लग्न झालेलं नाहीये किंवा लग्न झालेलं आहे, तिलाही वाटतं यार माझा नवरा, म्हणजे जिचं लग्न नाही झालेलं ती म्हणते मला पार्थ देशमुख सारखा नवरा हवा. ज्यांचं लग्न झालंय ते म्हणतात की माझा नवरा पार्थ देशमुख सारखा का नाहीये. इतके मेसेजेस येतात. टचवूड. सो एक वेगळी भट्टी. इथले सगळे कलाकार उत्तम आहेत. अविनाश नारकर म्हणजे एक स्कूल आहे.
ते ना असं हसवता हसवता एक असं वाक्य घेतात ना की डोळ्यात पाणी स्वतःही काढतात दुसऱ्याच्याही काढतात. नाही, तू खऱ्या आयुष्यात जरी बघायला गेलास तरी प्रत्येक लव्ह मॅरेज हे सक्सेसफुल होतच असं नाही. म्हणजे प्रेम आहे पण लग्न होतं का, तर तू जवळचे मित्र परिवार काढ, तुला कळेल की नाही होत जास्त. त्यांना अरेंज मॅरेज करावं लागतं, त्यांना ऍडजस्ट करायला लागतं. पण असं काही नाहीये की लव्ह मॅरेज झालं नाहीये म्हणून सक्सेसफुल होत नाही. नाही, लग्नानंतर होईलच प्रेम, हे त्याच्यामुळेच टायटल दिलंय. या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघता ऍज युअर मोटो इन वर्किंग इन दिस इंडस्ट्री? मोठं म्हणजे काय, आपल्याला आयुष्यभर एक तर आपल्या इथे रिटायरमेंट हा प्रकार नाही. बरोबर. सगळ्यात जास्त आनंद आपल्याला कुठल्या गोष्टीत मिळतो, तर मला अभिनय करण्यात मिळतो, पात्राचं क्राफ्टिंग करण्यात मिळतो, डायलॉग डिलिव्हरी करताना मिळतो. सो माझा मोठा हा आहे की शेवटपर्यंत मी या क्षेत्रात काम करावं आणि वेगवेगळं काम करावं, एका पठडीतलं काम करायचं नाही मला. आता लोकांचा प्रवास खरं असा असतो की पहिल्यांदा एकांकिका, मग नाटक, मग सिरियल, मग फिल्म. माझं सगळं उलट पालट आहे. पहिल्या फिल्म्स, जवळजवळ 8-9 फिल्म्स, त्याच्यानंतर सिरियल, आणि परत आता एक फिल्म केली आहे मी कन्नड भाषिक. त्याच्यात हिरोचाच रोल केलाय. ती फक्त जर अडकलीये, ती या वर्षी रिलीज करायचं ते म्हणतायत. ती झाली तर एक ते सुद्धा माझं तर पहिल्यापासून हा बकेट लिस्ट. माझं स्वप्न खरं इंडस्ट्रीत येतानाच तिकडे जायचं होतं. सो हा लॉकडाऊन जेव्हा उठला तेव्हा जसं लोक मुंबईला येतात स्ट्रगल करायला, तसं मी हैदराबादला गेलो. लॉकडाऊन जसं माझा प्लॅन झालाच होता की म्हटलं आता या लॉकडाऊन मध्ये मी सगळे क्लासेस केले ऑनलाईन तेलुगू कन्नड भाषेचे. जसा लॉकडाऊन उठला तसा मी गाडी काढली डायरेक्ट हैदराबाद. माहित नाही कोण काय कुठं कसं, डायरेक्ट गेलो तिथे. एक लॉज बुक केला. लॉज बुक केल्यानंतर तिकडे सगळ्या गुगलवर आधीच काढून ठेवलेलं होतं. सगळ्या लोकांना जाऊन भेटलो, फोटोज पाठवले आणि त्यात ती एक फिल्म मिळाली कन्नडची, ॲम्ब्युलन्स नावाची, ज्याच्यात राजकारणामध्ये त्यातले राजकारणी जे लोक दाखवले फिल्म मधली, इलेक्शनच्या वेळेला ते पैशांचे व्यवहार होतात. 100 कोटी ॲम्ब्युलन्स मधनं घेऊन जात असतात आणि ते मी थापतो, अशी ती स्टोरी आहे. म्हणून त्या फिल्मचं नाव आहे ॲम्ब्युलन्स. सो ती फिल्म केलीये, त्याची मजा आता आल्यावर बघा. ती 5 भाषेमध्ये फिल्म असणार आहे, कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, हिंदी. सो मला सगळ्या बॉलिवूड, साऊथ अशा सगळ्या याच्यामध्ये काम करायची इच्छा, हा माझा मोठो आहे. पण मग कलाकारांनी असं मुसाफिर असावं असं मला वाटतं का, की गाडी काढली का गेलो? तुमचं काय मत आहे त्याच्यावर? ऑफकोर्स आता नवनवीन गोष्टी ट्राय कराव्या, खूप फिरावं. फिरल्यामुळे ना एक आपला पर्स्पेक्टिव्ह चेंज होतो. जशी संस्कृती, समजा आता हैदराबादला गेलो होतो तर तिथं हैदराबादमध्ये सगळ्यांची तो जो वावर आहे, त्यांचं बोलणं आहे, त्यांची संस्कृती आहे ना, आपण प्रगल्भतेच्या दिशेने आपण वाटचाल करतो असं मला वाटतं. वेगवेगळ्या संस्कृती प्रत्येकाने बघितल्याच पाहिजेत. म्हणजे कलाकाराने, ज्याला अभिनय क्षेत्रात यायचंय. आता साऊथची लोक कसे जमतात, मी काही रील पण बनवले होते लुंगी वगैरे घालून. मला फॅसिनेशन आहे ते साऊथचं. हे आत्ताच नाही, पहिल्यापासूनच आहे. आता साऊथला छान चांगले दिवस आले त्यामुळे लोकांना साऊथला जायचंय. पण मला आता क्रेडिट मिळायला लागले. हा तेच, कारण बाकी त्यांचे सिनेमे पुरेपूर चांगले होतो, असं काही वाईट नाही त्यांचे सिनेमे. मल्याळम फिल्म तर काय कॉन्सेप्ट आणि काय एक्झिक्युशन आहे त्यांचं. मला खरं असं वाटतं की जर मिनिंगफुल सिनेमा ज्याला आपण म्हणतो, मराठी आणि मल्याळम मध्ये सुरुवात झाली होणं, म्हणजे वेगळ्या कॉन्सेप्टचे सिनेमा. त्याच्यानंतर ते हिंदीने अनुकरण करून वेगळे कलाकार आले, ते गोष्ट वेगळी आहे. पण मला भारी गोष्ट वाटते की तुम्ही तिकडे भाषा पण शिकला असाल ना तिकडे, संपूर्ण कोड करून. गॉड, आताच्या घटकेला हा एक कॉपी पेस्ट प्रश्न आहे जो आम्ही नेहमी लोकांना विचारतो. म्हणजे कॉपी पेस्ट म्हणजे इतका कॉपी पेस्ट आहे की तो मला पण विचारायला हे झालंय. पण तो प्रश्न असा आहे की तुम्हाला जर असं एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आणि निखळ गप्पा मारत ड्रायव्हिंगवर जायचं, त्या व्यक्तीसोबत तुम्ही काम केलेलं असो नसो, तुमच्या आयुष्यातली व्यक्ती असो नसो, पण तुम्हाला एकदा तरी त्यांना या सीटवर बसवा, निखळ गप्पा मारत तुम्हाला ड्रायव्हर असेल, ती व्यक्ती कोण असेल आणि का? एकदा नाही, मला कायम ह्याच सीटवर बसवायचं त्या व्यक्तीला, ती म्हणजे माझी बायको.
कारण तिच्या बरोबर मी कुठल्याही विषयावर गप्पा मारतो, कुठल्याही विषयावर. एखादी मुलगी सुंदर दिसतीये तर मी तिला सांगतो, काय दिसती यार, बघ ना ती वगैरे, आणि तीही म्हणते हो रे छान आहे. सो मी तिच्या बरोबर कुठल्याही प्रकारच्या गप्पा मारू शकतो. असं नाहीये की अरे यार हे कसं बायकोशी बोलायचं. एखादी मुलगी छान जात असेल तर मी बघतो, तीही बघते. आमच्यात असं काही नाहीये. एक्झॅक्टली काय म्हणतात ते, एखाद्या गोष्टीचं कौतुक करण्यासारखं असेल तर ते कौतुक करा माणसं, बरोबर आहे. वल्गर नजरेने नाही बघायचं. ऑफकोर्स तेवढे आपले संस्कार आहेत की आपण त्या घाणेरड्या नजरेने छान ती असं याड आहे. सो माझी बायको आहे ती. ते ना तुम्ही बसवाल. आणि अरे कुठपर्यंत ड्रायव्हर सर, आता काय हैदराबाद गेलात तुम्ही, नाशिक तर तुम्ही जात असाल, पुणे तर असेल आपल्या लिस्टमध्ये, अजून कुठपर्यंत गाडी घेऊन जातात. नवीन गाडी आलीच आहे. जर मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर कुठं जायचं तुम्हाला त्यांना घेऊन, त्यांना आणि अर्थात तुमच्या मुलीला? मला खरं ना अख्खी नॉर्थ काश्मीर पर्यंत जायचंय तिला घेऊन. मस्त इतकं नॉनस्टॉप करू शकतो ड्रायव्हिंग असं? हो, इथून मी दरवेळेस तिरुपतीला जातो तेव्हा नॉनस्टॉपच असतं. 1200 पुण्यापासून 1100-1200 किलोमीटर पडतात. नॉनस्टॉप जातो. वेगळ्या गप्पा होतात त्या, ज्या नॉनस्टॉप असतात त्या. तर त्या मुलीमुळे माझ्या लहान एवढा प्रवास शक्य होत नाही. एक 5 तासाचा प्रवास झाला, 6 तासाचा प्रवास झाला, हे थांबावं लागतं. आणि मग 7-8 तासाच्या प्रवासानंतर मग मुक्काम करायला लागतो कुठेतरी. थांबा पूर्वी डायरेक्ट चला गाडी मारली, लेट्स गो, तिकडे जाऊन थांबायचं. पण सुपर. आणि खऱ्या अर्थानं खूप धन्यवाद आमची गप्पा मारल्याबद्दल. मला माहिती आहे तुम्हाला सेटवर जायचंय आणि त्यात तुम्ही आम्हाला वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अनेक सिनेमे करा, अनेक मालिका करा, अनेक भाषेत काम करा जे तुम्हाला करायचं. आणि ज्या कॉन्सेप्ट तुम्ही आज आम्हाला सांगितलं की प्रत्येक कलाकाराने मुसाफिर सारखं राहावं, त्याला जे करायचं त्यांनी नवनवीन करत जावं, तेच तुमच्या आयुष्यात दरवेळी एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच. थँक्यू.